आज 192वी जयंती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची. त्यांना मी वंदन करतो, त्रिवार वंदन करतो. माय माऊली सावित्री आली म्हणून तुम्ही आम्ही महिला खरे उपकार केले त्या देवीनं. सावित्री म्हणून त्या माऊलीला, नाहीतर महिला म्हणजे नरकाचं द्वार म्हणत मनुवादी लोक. पण आज त्यांच्यामुळं राष्ट्रपतीबाई बाबासाहेबामुळं ज्योतिबामुळं म्हणून सावित्रीबाई वंदन करतो. कुणाशी वैर ना त्यांचे, म्हणून ते मित्र सर्वांचे. म्हणून मी सावित्रीबाई राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांना वंदन करतो. ते अमर आहेत. सावित्रीबाई फुले अमर रहे, अमर रहे. जय ज्योती, जय ज्योती. जय ज्योती, जय क्रांती. मी मैत्री इंडिया या चॅनलला धन्यवाद देतो. जय गुरु. विश्वाला साचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांना मी त्रिवार वंदन करते. आज क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती, त्यानिमित्ताने मी त्यांना पण अभिवादन करते. सावित्री आईंचं कार्य अफाट आहे. सावित्री आईंनी जर हातात मशाल घेतली नसती तर आम्ही आज शिक्षणाचा शिक्षण घेऊ शकलो नसतो. आज सावित्री आईंचं कार्य असं आहे की त्या सामाजिक परिवर्तन घडवून आणून त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये त्या साहित्यिकमध्ये पण कवयित्री होत्या. त्यांनी अनेक कविता पण त्यांनी रचलेल्या आहेत. त्यांच्या पाठीशी ज्योतिबा फुले नसते तर त्या आज इथे शिक्षणाचा पाया त्यांनी उभा केला नसता. पुण्याला पहिली शिक्षण शाळा त्यांनी तिथे उघडली आणि या निमित्त 3 जानेवारी 1840 त्यांनी आपली शिक्षण त्यांनी तिथे सुरू केली शाळा. आणि सावित्री आईंना आम्ही त्रिवार वंदन करून मी इथेच 2 शब्द माझे थांबवतो. सावित्रीबाई फुलेचा जन्म हा 1831 3 जानेवारी 1831ला झाला. त्यानंतर ज्योतिबाशी लग्न झाल्याच्या नंतर ज्योतिबांनी शाळेची सुरुवात केली. त्यानंतर 3 जानेवारी 1848ला पहिली मुलींची शाळा ज्या शाळेमध्ये फक्त 9 मुली होत्या तिथून शाळा सुरू केली आणि ती भिडेवाड्यात सुरू केली. हे कार्य करणे एवढे अवघड होते की त्यावेळेस इकडे तिकडे जातीयवाद्यांचा प्रखर माज आला होता. त्यामुळे अशाही क्षेत्रात त्यांना सावित्रीबाईंना ज्यावेळेस शाळेत जात होत्या तर सोबत एक पातळ आणखी घेऊन जात होत्या. कारण रस्त्यानं जाता काही जातीवादी लोक त्यांना लेडीज म्हणा किंवा जेंट्स म्हणा त्यांना शेण फेकून मारायचे. तशा अवस्थेत त्यांनी त्या काळात ती शाळा सुरू केली. त्याबद्दल आजचे स्त्री असो किंवा पुरुष असो हे एक वाखाणण्याजोगी गोष्ट होती. जसं समोर ज्योतिबाचं कार्य समोर जात गेलं तसं ते जे कार्य होतं ते खूप चांगलं वाखाणण्याजोगं होतं. त्यानंतर त्यांनी प्लेगच्या काळात अक्षरशः प्लेगच्या पेशंटना मदत करणं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यूसुद्धा झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. जय ओबीसी, जय ओबीसी, जय सावित्री, जय महात्मा ज्योतिबा फुले. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिनी आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत. सावित्रीबाईंचं कार्य आकाशाला गवसणी घालणारं आहे. सावित्रीबाईंनी महिलांच्या शिक्षणासाठी आपलं जीवन पूर्ण आपलं जीवन सार्थकी लावलेलं आहे. आणि त्यांनी जातीवाद दीनदलितांसाठी आपलं कार्य केलं. सावित्रीबाई फुलेंनी प्लेगच्या साथीमध्ये स्वतःला झोकून दिलं. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दीनदुःखितांची सेवा केली. अशा सावित्रीबाई फुलेंना आजच्या सावित्रीबाई फुले जयंती दिनी मी विनम्र अभिवादन करते. आज सावित्री नसती तर आम्ही महिला घराच्या बाहेर पडलो नसतो, शिक्षित झालो नसतो,
पण आज दुर्दैव असं आहे की आम्ही महिलांनी सावित्रीबाई फुलेंच्या दिलेल्या शिक्षणाचाही गैरवापर होताना दिसतो आहे आणि त्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या उद्धारासाठी काम केलं. त्याच सावित्री जेव्हा आम्ही बघतो की व्यसनाच्या अधीन झालेलं आम्ही बघतो आहोत ना, तेव्हा आम्हाला फार वाईट वाटते. कारण मी एका केंद्रामध्ये काम करते तेव्हा अनेक महिला व्यसनाधीन झालेल्या मी पाहिलेल्या आहे. सावित्रीबाईला उद्याची स्त्री अपेक्षित होती. ती घरकाम सांभाळून समाजकार्य करणारी स्त्री हवी होती, पण स्त्री ही केवळ पैशासाठी काम करणारी नको होती. अशा सावित्रीचा आम्हाला अभिमान आहे आणि अशा सावित्री घरोघरी व्हाव्यात. सावित्रीच्या मार्गाने आम्ही चालावं हीच मी आजच्या जयंतीदिनी अपेक्षा व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. जय सावित्री, जय फुले. मी अरुणा भोंडे, समाजसेविका, साहित्यिका, नागपूर. मी वर्षा देशमुख. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्म जयंती, त्याबद्दल सर्वांना विनम्र अभिवादन. आज क्रांतिज्योती नसत्या तर महिला शिक्षित झाल्या नसत्या. फक्त मूल आणि चूल एवढंच राहून सर्वात प्रथम शाळा ज्योतिबाईंनी पुण्याला स्थापित केली आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार त्यांच्यामुळेच मिळाला. त्यांनी शिकवलं नसतं तर आम्ही शिक्षित झालो नसतो, पुढे गेलो नसतो. फुले यांच्या विषयाला हार अर्पण करावे. राज्य ओबीसी मुस्लिम मोर्चातर्फे गेल्या अनेक वर्षापासून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करून करत आहोत आणि त्यासाठी आता सुद्धा लढा सुरू आहे. जवळपास 2000 विलासराव देशमुख यांनी सुद्धा पत्र दिलं होतं. त्यानंतर आपले जे तत्कालीन मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी 16 जून 2015ला पत्र दिलं साहेब. पण आज 6 वर्ष झाले. देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत पंतप्रधान अनेकदा भेटले, त्या गृहमंत्र्यांना भेटले, पण आजपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्काराची मागणी केली नाही. बाकी मुख्यमंत्रीपदासाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी भेटून त्यांनी मागणी केली. त्याचप्रमाणे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा पत्र दिलेले आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार आहे. यासाठी आम्ही महात्मा फुले सामाजिक न्याय परिषद, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा, महाराष्ट्र राज्य दलित संघटनेतर्फे अनेकदा आंदोलन केले. तुम्हाला सांगतो सर्व लोकांना की पंतप्रधान कार्यालयाचं पत्र आहे, पत्र माझं आहे ऑलरेडी, की महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे. पण दुःखाची गोष्ट अशी आहे, आपले देशाचे पंतप्रधान ओबीसीचे आहे, इकडे देवेंद्र फडणवीस ओबीसीच्या कळवळा आणते, पण ओबीसीचे जे नेते आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईला त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यासाठी टाळटाळ करते 22 वर्षापासून. ही सत्य परिस्थिती आहे. तुम्हाला सांगतो 2 वर्षा पहिले नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. 2 वर्षा पहिले जे राष्ट्रपती होते आपले प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार दिला. आमचं असं म्हणणं आहे आमच्या संघटनेचं की महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे. आज शिवसेनेचं राज्य आहे. मी
आपल्या माध्यमातून देवेंद्र उद्धव ठाकरे यांना आवाहन करतो की महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवाजीची समाधी शोधली. आज 18 20 खासदार आहे, पण ते खासदारसुद्धा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंना भारतात पुढे नेण्यासाठी म्हणजे आवाज उचलत नाही. ही परिस्थिती आहे. म्हणण्यात तात्पर्य माझं हे, एकीकडे सांगतात आम्ही 52% ओबीसीला आम्ही सोबत घेऊन चालतो, ज्या देहाची वेळ आली तर भलत्याच लोकांना हे भारताला पुरस्कार द्या, ही परिस्थिती आहे. आज तुम्हाला सांगतो नितीन चौधरीच्या म्हणण्याप्रमाणे मी पुण्याला गेलो होतो मुलीकडे. जे भिडेवाडा शाळा आहे मॅडम, तुम्ही हालत पाहणार त्या शाळेची खराब झाली आहे. बिलकुल आपलं गणपतीच्या मंदिराचं सामूहिक शाळा आहे. राष्ट्रीय स्मारक घोषित करा म्हणून मागणी नेहमी होते, छगन भुजबळ करते, अनेक करते, पण त्या जीर्णोद्धार होत नाही परिस्थिती आहे. तुम्हाला सांगतो आमच्या संघटनेमार्फत महात्मा ज्योतिबा फुलेचे वारस 2011मध्ये शोधून आणले तर आम्ही नीताताई रमाकांत होले आणि या सगळ्यांना आम्ही आंदोलन केलं होतं आमच्या राष्ट्रीय ओबीसी मुक्तीपूजा संघटनेतुळे आणि त्यांना तिघांना नोकऱ्या मिळाल्या सामाजिक न्याय विभागात. आजही आमची सर्व या इथं जिथे जमलेले लोक आहे हे सर्व महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मानणारे आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि जे आपल्या ओबीसीच्या कळवा दाखवते आपले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मागणी करतो की महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर संयुक्तपणे पुरस्कार देण्यात यावा, ही आमची मागणी आहे. दुसरी मागणी आमची आहे भिडेवाडाला आज 101-148 त्यांचा आता हे दिवस झाला तर आता इतके वर्ष झाले, पण त्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करतं आहे, पण त्याचा काही उद्धार होत नाही परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट, आजचा दिवस आहे 18 डिसेंबर 2020ला महाराष्ट्र सरकारने महिला शिक्षक दिवस घोषित केला, घोषित करून टाकला, पण महिला जसा शिक्षक दिवस सगळं मानला जाते तसं काही शिक्षक दिवस मानल्या जात नाही, ही परिस्थिती आहे. तर या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. वेळ पडली तर आपण सगळे ओबीसी मिळून एक आंदोलन करण्याची, नितीन चौधरी आणि महाराज यांच्या किंवा जे काही आपले सगळे लोक आहे सगळे मिळून, याच्यात काही पार्टीचा विषय नाही आहे. मी स्वतः BJPचा उपाध्यक्ष नागपूर शहराचा, पण मी खुलेआम बोलतो आणि सगळ्याला माहिती आहे राजा मी याची पर्वा करत नाही. आमची एकच मागणी आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारताचा पुरस्कार मिळाला पाहिजे आणि भिडेवाडा यांना राष्ट्रीय स्मारक घोषित झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे. मी आपल्या आज आमच्या राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या महिला गीताताई महल्ले आणि आमचे महाराज सत्यवारा यांना विनंती करतो सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करते आणि खंजरी अशी वाजवा का ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे डोळे उघडले पाहिजे आणि जे फाईल पडली आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले त्याच्यावर साक्षरी झाली आहे आणि त्यांना भारताला पुरस्कार घोषित झाला अशी आमची मागणी आहे. महात्मा ज्योतिबा फुले भारताचा पुरस्कार मिळालाच पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भारताचा पुरस्कार मिळालाच पाहिजे. होश में आओ, 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 होश में आओ. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भारताचा पुरस्कार मिळालाच पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले 22 वर्षापासून अन्याय, 22 वर्षापासून अन्याय. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भारताचा पुरस्कार भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक, भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक आवाज दो. हर जोर दिलों की संघर्ष में, हर जोर दिलों की संघर्ष में राष्ट्रीय ओबीसी मुक्ति मोर्चा आगे है. जो ओबीसी से टकराएगा, जो ओबीसी से टकराएगा, देवेंद्र फडणवीस होश में आओ, होश में आओ, होश में आओ, देवेंद्र फडणवीस होश में आओ, होश में आओ, होश में आओ. महात्मा जी ने अपने भारत संस्कार के लिए कोशिश करो. ओबीसी एकता जिंदाबाद, ओबीसी एकता जिंदाबाद. रोलिंग सर. एक लंबे समय से मांग रही है कि फुले दंपत्ति जो है
क्रांतिबाई ज्योतिराव फुले, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले, जिन्हें मरणोपरांत सम्मान मिलना चाहिए, राष्ट्र का सर्वोच्च सम्मान मिलना चाहिए, बड़े लंबे समय से मांग चली आ रही है। आप कैसा सोचते हैं कि ये क्यों नहीं होगा? मेरा नाम संदर्भ है। महाराष्ट्र राज्य मैं आपके चैनल के माध्यम से देना चाह रहा हूँ कि 2000 में तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख इन्होंने महाराष्ट्र में ठराव सा पास किया था कि महात्मा ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले इनको भारत रत्न पुरस्कार दिया जाए। वो ठराव ऐसा पड़ा है। उसके बाद हमारे संगठन के महान पर हम हर साल जयंती और पुण्यतिथि यहाँ पे हम आंदोलन करते हैं, सरकारी कलेक्टर पर मिलते हैं। और आपको जानकारी बता रहा हूँ 2014 में हमने भरोसे का पूरा ही है। अभी आपको बता रहा हूँ जब लोकसभा में हमने है हमारे सुप्रिया सुळे है, बहुत लोग हैं खासदार, उन्होंने अगर आवाज़ उठा तो वो चीज़ हो सकती है। प्रेरणा एक देना चाहिए, सावित्रीबाई ने जैसा अन्याय के खिलाफ आवाज़ उठाया है, ये सभी महिला को हमारा कहना है, इसके लिए आवाज़ उठाना चाहिए। जी चलिए मैं जाऊँगा जाओ चौधरी है शायद, मुझे पता नहीं। सावित्रीबाई फुले यांना मी नमन करतो। आज त्यांची जयंती 191 आणि त्या निमित्तानं काही संकल्प आणि काही आवाहन आपण आजच्या दिवशी करूया। ज्या माऊलींनी स्वतः जीवाची पर्वा न करता या राज्याच्या भूमीमध्ये वंचितांच्या मुलांना शिक्षण देण्याचं, पाठ पढवण्याचं आणि त्यांना उन्नत करण्याचं जे शिक्षिकेचं काम सुरू केलं, त्याच्यासमोर आम्ही अशी मागणी करतो की आज ज्या शाळेमध्ये त्यांनी शिकवलं, ज्यांनी या राज्यामध्ये लहान मुलांना, वंचितांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे कष्ट सहन केले आणि जी शाळा सुरू केली, आज त्या शाळेकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की हे या राज्यामध्येच हे सुरू झालं होतं का? ज्या राज्यामध्ये आम्ही मोठे मोठे नावं घेतो, पुरोगामी महाराष्ट्र, परिवर्तनाचं महाराष्ट्र म्हणतो आपण, ज्या राज्यामध्ये आमदार खासदारांच्या शाळा कॉलेज आहेत, स्वतंत्र विद्यापीठ आहेत, आणि ज्या राज्यामध्ये वंचितांच्यासाठी पहिली शाळा, पहिली शिक्षिका बनण्याचा मान मिळाला, त्या शिक्षिकेनी ज्या शाळेमध्ये शिकवलं तो भिडेवाडा
कोसळण्याच्या स्थितीमध्ये आलेला आहे. म्हणजे राज्यामध्ये गल्ली गल्लीमध्ये शाळा आहेत, 5 स्टार शाळा आहेत, नावही 5 स्टार आहेत, परंतु ज्या शाळेने आम्हाला शिक्षित केलं, ज्या शाळेने शिक्षणाची ज्योत दाखवली, त्या शाळेची हालत पाहिली तर रडायला येतं, दुःख वाटतं. म्हणून मागणी अशी आहे की या शाळेची, ज्या शाळेमध्ये या राज्यातल्या वंचितांचं शिक्षण सुरू झालं, त्या शाळेचा जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि येत्या अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा झाली पाहिजे. केव्हाही आश्वासन नका देऊ तुम्ही, येत्या अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा झाली पाहिजे. बऱ्याच स्मारकांची घोषणा होते, करोडो रुपये त्याच्यासाठी राज्य अर्थसंकल्पामध्ये सादर करण्यात येतो, पण ज्या राज्यामध्ये ज्याचं आम्ही नाव घेतो आणि ज्यांच्या नावाने शिक्षिका दिन म्हणून साजरा करतो, त्या माऊलीने ज्या शाळेमध्ये शिकवलं त्या शाळेचं स्मारक झालं पाहिजे, त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, याचा संकल्प अर्थसंकल्पामध्ये आला पाहिजे, अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो. राज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असो की ज्यांनी वंचितांच्या न्यायाचा विषय सुरू केला महाराष्ट्रामध्ये आणि तो देशामध्ये आज पसरला आणि ज्याला आम्ही राष्ट्रपिताही म्हणतो वेगळ्या भाषेमध्ये, असे वंचितांचे राष्ट्रपिता, या देशाच्या बहुजनांचे राष्ट्रपिता, त्या ज्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे स्थापित झालेले आहेत संसदेच्या समोर. परंतु आम्ही वारंवार मागणी केली की ज्या माऊलींनी, ज्या दाम्पत्यानी या देशाच्या बहुजनांना शिक्षित करण्याचं, न्यायाचं काम उभं केलं, त्यांना तुम्ही भारतरत्न केव्हा देणार? म्हणून आम्ही आजच्या दिवशी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा मागणी करतो, या सरकारने, केंद्र सरकारने जाहीर करावं, संसदेच्या समोर जर स्थापित होतात पुतळे त्यांचे, तर त्यांना भारतरत्न का देण्यात येऊ नये, अशी मागणी आम्ही करत आहोत. आणि ते येत्या अर्थसंकल्पामध्ये फेब्रुवारीमध्ये माननीय प्रधानमंत्रीने ते जाहीर केलं पाहिजे आणि ते मरणोपरांत त्यांना जाहीर झालं पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. ही मागणी आम्ही करत आहोत. आणखी तिसरी मागणी अशी आहे आमची की आम्ही म्हणतो पुरोगामी राज्य आहे, परिवर्तनाचं राज्य आहे, बहुजनांचं राज्य आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचं जिंदाबाद करतो, छत्रपती शाहू महाराजांचा जिंदाबाद करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिंदाबाद करतो, सावित्रीबाई फुलेंचा जिंदाबाद करतो, जिजाऊ माताचा जिंदाबाद करतो. पण त्या राज्यामध्ये ज्यांना आम्ही बहुजन समाज म्हणतो, मग अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, ओबीसी असेल, त्यांच्या न्यायाच्या ज्या योजना आहेत महाराष्ट्रामध्ये, मग ते शिक्षणाच्या न्यायाच्या योजना असो, शिष्यवृत्तीची योजना असो, वसतिगृहाची योजना असो, की मग लहान मुलांना शिष्यवृत्ती देण्याची योजना असो, मग आर्थिक विकास मंडळाची योजना असो, परदेशी उच्च शिक्षणाची योजना असो, या सगळ्या योजनांकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की काल परवाच एक बातमी आली की आम्ही मागणी केली होती की परदेशी उच्च शिक्षणासाठी अनुसूचित जातीच्या कमीत कमी 150 मुलांना पाठवलं पाहिजे. किती वर्षापासूनची मागणी आहे. ओबीसींच्या परदेशी उच्च शिक्षणाची मागणी आम्ही केली. ओबीसी, भटके, विमुक्त, अबक आणि एसबीसी 6 प्रवर्ग मिळून फक्त 10 मुलांना परदेशी उच्च शिक्षणासाठी हे सरकार पाठवते. याचा अर्थ असा आहे की ज्या काही न्यायाच्या योजना आहेत, कल्याणाच्या योजना आहेत, अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी जो बहुजन समाज आहे एकूण, याच्या न्यायाच्या योजनाचं एक श्वेतपत्र काढलं पाहिजे राज्य सरकारने. आणि खरंच आम्ही त्याच्यावर खर्च किती करतो, किती लाभार्थी आम्ही आहेत त्याच्यामध्ये, किती लाभार्थ्यांना आम्ही न्याय देतो आणि ती योजना किती लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत, या संदर्भामध्ये राज्य सरकारने श्वेतपत्र काढावं आणि येत्या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही कमतरता राहिलेल्या आहेत, या सगळ्या योजनांच्या संदर्भामधल्या, त्या सगळ्या योजनांच्या संदर्भातल्या कमतरता दूर करण्याच्या आणि त्याच्यावर अर्थसंकल्पामध्ये नवीन वाढीव तरतूद त्या संदर्भात करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं आम्ही करत आहोत. आणि या निमित्तानं आम्ही सरकारला आवाहन करतो की या सगळ्या संदर्भामध्ये राज्य सरकारने तरच आम्ही म्हणू की तुम्ही ओबीसीच्या न्यायाचा, अनुसूचित जाती आणि जमातीच्या एकूणच बहुजन समाजाच्या न्यायाचा आणि सोबतच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या न्यायाच्या संदर्भामध्ये, त्यांच्या सन्मानाच्या संदर्भामध्ये आपण खरंच बांधील आहात आणि जबाबदार आहात असं आम्ही मानू. धन्यवाद.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी या नवीन वर्षी 1 जानेवारीला 1848ला पुण्यामध्ये मुलींची एक शाळा काढून या क्रांतीज्योतीने आणि महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. त्यामुळं आज या भारतातील मनुस्मृतीनं पछाडलेल्या स्त्रियांना अधिकार बहाल केले. त्या अधिकारामुळे आज स्त्रिया उच्च पदावर जाऊन बसल्या आणि त्यांना ज्या पद्धतीनं या मनुवाद्याच्या माध्यमातून या मनुस्मृतीच्या द्वारे शोषण केलं जात होतं आणि ब्राह्मणी संस्कृती त्यांच्यावर लादल्या जात होती, त्या संस्कृतीला पहिल्यांदा मोडण्याचं कार्य हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी केलं. आणि ज्या मनुस्मृतीला गाळण्याचं कार्य त्यांनी केलं पाहिजे. पण आज स्त्रियांमध्ये शिक्षण असूनसुद्धा इतिहासाप्रती अज्ञानता असल्यामुळं ह्या स्त्रिया भरकटल्या जात आहेत. त्या स्त्रियांच्या मुक्तीसाठी या महापुरुषांनी आंदोलन केलं. कमीत कमी त्या स्त्रियांनी तरी या महापुरुषाचा सन्मान करून या भारत देशाची व स्वतःची प्रगती करण्यासाठी या इतिहासाचं मोठ्या प्रमाणामध्ये चाळण करणं अत्यंत आवश्यक आहे. तर कांशीराम साहेबांनी ज्या स्त्रियांना अधिकार नव्हते, ज्या स्त्रियांना अधिकारापासून वंचित केलं गेलं होतं, त्या स्त्रीपैकी एका स्त्रीला 4दा मुख्यमंत्री बनवून ज्या देशामध्ये आर्यवर्ता म्हणून बोलल्या जाते त्या उत्तर प्रदेशची 4दा मुख्यमंत्री बनवलं. मुख्यमंत्रीच नाही तर या पक्षाची सर्वोच्च ज्या सावित्री आईने महिलांची जी पहिली शिक्षिका म्हणून त्यांनी जो गौरव केला आहे त्या गौरवाला मी अभिवादन करते. कारण जर सावित्री आई जर शिकल्या नसत्या तर आज आपण इथं उभे राहिलो नसतो. सावित्री आईचा संघर्ष पुष्कळ वर्षाचा आहे. त्यांच्यामुळे आज ज्या OBC ST OBC महिला ज्या आहेत त्या सगळ्या शिकलेल्या आहेत, पण त्यांना याची जाण नाही आहे. कारण तर या बाकीच्या लोकांना जेव्हा सांगण्यात येते की तुम्हाला शिक्षणाचा धडा सावित्री आईमुळे दिलेला आहे, पण त्या लोक ऐकायला तयार नाही आहे. कारण तर त्यांच्यावर मनुवाद्यांचा छाप पडलेला आहे आणि अशा लोकांना समजवण्यासाठी स्त्रियांनी सामोरी यायला पाहिजे. प्रत्येक स्त्री ही संघर्षाची महिला आहे. जर प्रत्येक स्त्रीनं घरोघरी महिलांचा जर उत्कर्ष केला आणि घरोघरी जाऊन स्त्री ही एक महान व्यक्ती आहे आणि आपण प्रत्येक महान पुरुषांच्या बरोबर स्त्रीचं काम करू शकतो. तर जी सावित्री आई फुले आहे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि आपल्या येणाऱ्या बहीणजीसुद्धा एक स्त्री आहे, त्यांनीसुद्धा सावित्री आईंच्या वचनावर चालून त्यांनी पण समाजामध्ये आपलं नाव केलेलं आहे. आणि आपण सुद्धा एक महिला आहोत. आपण जरी सगळ्या महिलांनी एकत्र जरी आपण आलो आणि समाजाचा उद्धार महिलांचा केला तर आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये महिलांना जे आरक्षण आहे आपण सगळ्यांना जास्तीत जास्त आपण महिला हरवू शकतो. पण यासाठी सगळ्या महिलांनी सावित्री आई फुले, जिजाऊ माता रमाई यांचा उद्देश समोर ठेवून प्रत्येक महिलांनी जर काम केलं तर आज आपण या देशामध्ये बहुजन समाज पार्टीचे अस्तित्व आणू शकतो. आज सावित्रीबाई फुले का जन्मदिन है. बहुजन समाज पार्टी के माध्यम से ये जन्मदिन बड़े पैमाने पे मनाया जा रहा है. फुले दाम्पत्य ने जो काम किया, सावित्रीबाई ने जो काम किया, भारत की पहली महिला शिक्षिका है और उनको आज भी जिन्होंने कुछ काम नहीं किया ऐसे लोगों को भारत रत्न दिया जा रहा है. आज के दिन मैं बहुजन समाज पार्टी के माध्यम से ये मांग करना चाहता हूँ कि ये शासन के माध्यम से राज्य शासन उसको प्रोत्साहित करे और केंद्र शासन ये फुले जी, महात्मा फुले और सावित्रीबाई फुले दोनों दाम्पत्य को भारत रत्न देने का काम करे. शिक्षा का जो है जिसको बोलबाला था
शाहू महाराज के माध्यम से, फुले के माध्यम से जो था, तो आज वो ये जो एजुकेशन प्रणाली है, ये गवर्नमेंट ने एजुकेशन प्रणाली को तहस नहस करने का काम किया। और एजुकेशन प्रणाली तहस नहस होने से आज भी बहुजन समाज के जो बच्चे हैं स्कूल के बाहर है, उनको शिक्षा से वंचित करने का काम न्यू एजुकेशन पॉलिसी के माध्यम से ये किया जा रहा है। यह न्यू एजुकेशन पॉलिसी बहुजन समाज की कत्ल करने वाली पॉलिसी है। और जैसा कि खाजगीकरण किया जा रहा है, कैपिटेशन फी ली जा रही, हमारे स्कूलों में आज भी शिष्यवृत्ति को रोक लगाई जा रही। जितना हायर एजुकेशन है ये पैसे से खरीदा और बेचा जा रहा है। इसलिए आज के दौर में बहुजन समाज पार्टी ये चाहेंगी कि ये जो कांग्रेस की सरकार हो, बीजेपी की सरकार हो, ये जो मनुवादी सवर्णवादी व्यवस्था चाहती है, ये विषमतावादी व्यवस्था चाहती है। सावित्रीबाई फुले ने समतावादी व्यवस्था की नींव रखी थी। महात्मा फुले जी का भी वही काम था। और संविधान के माध्यम से बाबा साहब अम्बेडकर ने संविधान के माध्यम से समतावादी व्यवस्था निर्माण करने की बात की थी। अगर भारत का संविधान सही मायने में अगर लागू करना है तो बहुजन समाज पार्टी को शासक बनाइए, बहन जी के हाथ मजबूत कीजिए और पूरे भारत में एक नीला झंडा और हाथी का बाबा साहब अम्बेडकर का निशान, फुले शाहू अम्बेडकर, ये जो मूवमेंट है ये बड़े पैमाने पे पूरे देश में फल फूल रही है। ये सारे बहुजन समाज को आज के इस सावित्रीबाई फुले के जयंती के उपलक्ष्य में मैं एक अपील करना चाहता हूँ कि अनुसूचित जाति जमाती, ओबीसी और अन्य मागास, अन्य धार्मिक अल्पसंख्यक, ये बहुजन समाज के लोग हैं, 85% समाज के लोग हैं, वो शासक बनने का काम करें। इतना ही मैं बोलूँगा। धन्यवाद। जय भीम, जय भारत। माँ सावित्री बाई फुले का जो आज जन्मदिन है, सावित्री माँ अभी तक मनुवादियों ने सावित्री माँ के इतिहास को या कहे कि बहुजन समाज के महापुरुषों के इतिहास को दबा दिया था। लेकिन धन्य हो माननीय और कांशीराम साहब, इन्होंने बामसेप और बसपा के माध्यम से पूरे देश को माता सावित्रीबाई फुले सिर्फ बहुजनों और महिलाओं की ही सर्वा नहीं है। तो मैं ऐसा मानता हूं कि इस धरा पर माँ सावित्रीबाई फुले जैसी कोई महिला नहीं हुई जिसने समस्त भारत में इस सावित्री माँ को सिर्फ बहुजन समाज की महिलाओं ने ही नहीं तो सवर्ण समाज की महिलाओं ने भी अब उसके घर में उनकी फोटो रखना चाहिए, उनको नतमस्तक होना चाहिए। ऐसा मैं आपके इस चैनल के माध्यम से भारत की समस्त महिलाओं को बताना चाहता हूं। आज 3 जनवरी क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले इनका जन्मदिन। भारत देश में ऐसी कुछ महिलाएं हुई, ऐसी कुछ महानायिका हुई, जिन महानायिकाओं ने इस देश की महिला और इस देश के बहुजन समाज में रहने वाले दबे कुचले समाज के लिए जिन्होंने काम किया। आज हमें इस सावित्री आई का इतिहास पुनर्जीवित करना बहुत ज़रूरी है। माता सावित्री आई जिन्होंने 1 जनवरी 1848 को पूना के भीड़ेवाड़ा में इस देश की पहली महिलाओं की स्कूल और इस देश में SC ST OBC रहने वाले जिन लोगों को शूद्र कहा जाता था, जिन्हें शिक्षा से वंचित किया गया था, ऐसे लोगों के लिए स्कूल खोलने का काम महात्मा ज्योतिबा फुले और क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले ने किया। उस जमाने में क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले को जो सवर्णों से अपमान झेलना पड़ा, अगर उस अपमान को आज याद करे तो शायद ही कोई महिला इस अपमान के बाद घर के बाहर निकल पाएगी। लेकिन क्रांति ज्योति ने ये संघर्ष किया और आने वाली कई पीढ़ियां क्रांति ज्योति को याद करेगी। हम सही शिक्षा दिवस, जिसे शिक्षक दिवस मनाया जाता है, वो शिक्षक दिवस हम राधा कृष्णन जिनका जन्मदिन 5 सितंबर है, वो शिक्षक दिन नहीं मनाते। 3 जनवरी क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले इनका जन्मदिन आज हम शिक्षक दिवस के तौर पर मनाते हैं। क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले को इस देश में आने वाले कई पीढ़ियों को उन्होंने संदेश देकर गया और शिक्षा की ज्योति जला कर गई, जिसके कारण कई महिलाएं डॉक्टर, इंजीनियर, प्रोफेसर और न जाने कहां तक पहुंचे। इसलिए आज हम बहुजन समाज पार्टी के माध्यम से क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले को भारत रत्न पुरस्कार मिले, इसके लिए हम दरख्वास्त करते हैं और सभी हमारे समाज के, इस देश के सारे लोगों को दरख्वास्त करते हैं कि आप लोग भी संघर्ष में शामिल हुए और सभी से
हम कहना चाहेंगे कि भाई सावित्रीबाई फुले का हम शत शत नमन करते हैं। आज उनके जन्मदिन की हम लाखों ढेर सारी शुभकामनाएं। आज सावित्रीबाई फुले ज्ञान ज्योति इनका जन्मदिन के अवसर पर पुलिस नागरिक समन्वय समिति भारत प्रधान समन्वयक करके वही महात्मा जी का, वही सावित्रीबाई का, वही डॉक्टर बाबा साहब का, वही छत्रपति शिवाजी महाराज जी का एक तात्विक कार्यकर्ता करते और संगठन के पदाधिकारी करके हम सब यहाँ उपस्थित है। तो जो महात्मा जी ने संपूर्ण देश को शिक्षा के ज्योत से प्रज्वलित किया, ज्ञान का प्रचार प्रसार किया, गुलामी के बंधन से छोड़ने के लिए, मुक्त करने के लिए प्रकाश का ज्ञान दिया, और वो ज्ञान की ज्योति यानी ज्योतिबा की सावित्रीबाई फुले, ये ज्योतिबा जी ने सावित्रीबाई फुले के माध्यम से जो ज्ञान ज्योति संपूर्ण देश में प्रकाशित की, उसके वजह से आज संपूर्ण देश की महिला सक्षम हो गई है, आत्मनिर्भर हो गई है, राजनैतिक दृष्टि से परिपक्व हो गई है। तो ये सावित्रीबाई फुले और महात्मा ज्योतिबा फुले इनके जन्मदिन के अवसर पर हम सारे देश को आह्वान करते हैं कि नहीं ज्ञानेन सदृश्य पवित्रमहि, और बुद्ध से ज़्यादा श्रेष्ठ और पवित्र कुछ भी नहीं है। बुद्धम शरणम गच्छामि, ऐसा भगवान बुद्ध जी ने बोला है। तो यही ज्ञान की ज्योति जो है वो सक्षमता से एक परिवार से लेके तो गांव वार्ड से लेके तो राज्य और देश तक ये ज्योति जो है ये प्रज्वलित रखे। क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले ने जो ज्ञान की गंगा प्रचारित और प्रसारित की, उसके वजह से आज देश गुलामी के जखड़ों से बाहर है। तो देश को अगर बचाना है तो क्रांति ज्योति हमको जलाना है और प्रचारित प्रसारित करना है। यही संदेश हम आदरणीय सोमाजी शंभरकर, महात्मा फुले मार्केट संस्थापक अध्यक्ष, आदरणीय साईराम महाराज जी एवं सदस्यगण, तो हम ये देश के नागरिकों को इस 0 माइल से, हृदय स्थली से, देश के इस हृदय स्थली से आह्वान करना चाहते हैं कि जब तक सूरज चांद रहेगा, ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले का नाम रहेगा। इस अवसर पर देश के प्रथम महिला शिक्षिका को हम नम्र अभिवादन करते हैं, प्रणाम करते हैं। प्रवीण जी राउत, प्रधान समन्वयक पुलिस नागरिक समन्वय समिति तथा केंद्रीय ग्राम सभा अध्यक्ष, नागपुर।